अजित पवार आज देखील दुसऱ्या दिवशी दौऱ्यावरती आहे. काल रात्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हटले की पैशांचं सोंग आणता येत नाही. जवळपास 45,000 कोटी रुपये आम्ही योजनेला नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्यात? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करताय. समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना. विरोधी पक्ष नेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. म्हणून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्ष नेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा. आमदार आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार